वेलकम गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मित्रांनो, मी एक कविता बनवली आहे माझ्या आईबाबांच्या आठवणीत. तर मी तुम्हाला आता ती वाचून दाखवते. या जगात शब्द कमी पडतात जेव्हा आईबाबांची आठवण येते, कारण ते फक्त नाते नसते, ते श्वासात मिसळलेलं अस्तित्व असतं. आईच्या मायेच्या उभेत पहिलं स्वप्न उमलतं आणि बाबांच्या सावलीत आयुष्याला दिशा मिळते. मी आज जे काय आहे ते त्यांच्या त्यागाच्या मातेवर उभे आहे. माझ्या प्रत्येक यशामागे आईची प्रार्थना आणि बाबांचा विश्वास आहे. ही कविता नाही, ही माझ्या मनात साठवलेली कृतज्ञता आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत असलेल्या माझ्या आईबाबांची आठवण आहे. तर चला मित्रांनो, मी आता तुम्हाला एक कविता वाचून दाखवते. माहेरची ओढ अजूनही डोळ्यात आणते पाणी, माहेरची ओढ अजूनही डोळ्यात आणते पाणी. सासरचं आकाश मोठं असलं तरी मन माहेर शोधत राहतं. आईच्या पदराची सावली आजही उन्हापासून वाचवते. स्वयंपाकघरात उभी असताना आईचीच हाक कानात घुमते. बाबांचा हात डोक्यावर होता तेव्हा भीतीला अर्थ नव्हता. बाबांचा हात डोक्यावर होता तेव्हा भीतीला अर्थ नव्हता. आज निर्णय माझेच असले तरीही बाबांचा सल्ला सोबत असतो, तरीही बाबांचा सल्ला सोबत असतो. घाबरू नकोस हे दोन शब्द बाबांचे, घाबरू नकोस हे दोन शब्द बाबांचे. सासरच्या उंबरट्यावर आजही धीर देतात मला, आजही धीर देतात मला. माहेर म्हणजे ओळखीचा सुगंध, माहेर म्हणजे ओळखीचा सुगंध, जिथे अश्रू लपवावे लागत नाहीत आणि हसू मुक्तपणे वाहतं. सासर म्हणजे जबाबदाऱ्यांची शिदोरी, सासर म्हणजे जबाबदाऱ्यांची शिदोरी, येथे स्वतःला विसरून नात्यांची पूजा करावी लागते. आई म्हणायची सहनशीलतेत ताकद असते, आई म्हणायची सहनशीलतेत ताकद असते. बाबा म्हणायचे स्वाभिमान कधी सोडू नकोस, स्वाभिमान कधी सोडू नकोस. या दोन शिकवणीवर आज माझं आयुष्य उभं आहे, या दोन शिकवणीवर आज माझं आयुष्य उभं आहे. माझं सासरच्या दरीत मी स्वतःला सावरून धरलं आहे, स्वतःला सावरून धरलं आहे. सणाला माहेरची वाट आजही पावलांना ओढते. आज आईच्या मिठीत सगळं दुःख विरघळून जाते. बाबा शांतपणे विचारतात, सुखी आहेस ना तू? त्या एका प्रश्नात सगळं जग सामावलेलं असतं. आज मी माझ्या आई झाले तरी मुलीत अजूनही तीच मुलगी, जिच्या पाठीवरून बाबांचा हात कधी हटला नाही. माहेर सासर बदललं पण आई बाबांची आठवण नाही. तीच माझी शक्ती आहे आणि तीच माझी ओळख आहे. आईच्या ओंजळीतून आयुष्याला माया मिळाली, आईच्या ओंजळीतून आयुष्याला माया मिळाली. बाबांच्या खांद्यावरून जगण्याची वाट दिसली. जरी काळ बदलला नाती नवी झाली, जरी काळ बदलला नाती नवी झाली, तरी माझ्या प्रत्येक श्वासात आईबाबांची सावली राहिली. आज मी दूर असले तरी मन नेहमी तुमच्याजवळ. माझं हसू, माझं धैर्य तुमच्याच शिकवणीतून उगम पावलं. आई बाबा, तुम्ही माझं बळ आहात, माझी मुळे, माझं आकाश आणि माझं अखंड आश्रयस्थान आहात. तर कशी वाटली तुम्हाला माझी कविता? प्लीज कमेंट करून कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग गाईज.